नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या KTH महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामार्फत तृतीय वर्ष वाणिज्य या वर्गाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर संदीप टिळे आपले सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तृतीय वर्ष वाणिज्य TY BCom या वर्गासाठी बँकिंग अँड फायनान्स सेकंड हा विषय माझ्याकडे आहे। बँकिंग अँड फायनान्स सेकंड या विषयाचं नाव आहे भारतीय वित्तीय बाजार व संस्था। या भारतीय वित्तीय बाजार व संस्था हा जो विषय आहे, या विषयाच्या अभ्यासक्रमाची आजच्या व्याख्यानामध्ये आपण तोंड ओळख करून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय वित्तीय बाजार व संस्था या विषयामध्ये पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे भारतातील वित्तीय प्रणाली। भारतीय वित्तीय प्रणाली या भागामध्ये आपण सविस्तरपणे भारतीय वित्तीय प्रणाली काय आहे याचा विचार करणार आहोत। त्यानंतर दुसरं प्रकरण आहे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे भारतीय नाणे बाजार। भारतीय नाणे बाजार, त्याचा अर्थ, त्याचे कार्य, त्याचं महत्त्व आणि या नाणे बाजारामध्ये केल्या गेलेल्या सुधारणा यांचा आपण विचार करणार आहोत। त्यानंतर तिसरं प्रकरण आहे यामध्ये ते म्हणजे भारतीय भांडवल बाजार। भारतीय भांडवल बाजार याचीही कार्य, त्याचा अर्थ, त्याचं स्वरूप, त्याची व्याप्ती आणि त्याचं महत्त्व आणि यामध्ये केल्या गेलेल्या सुधारणांचा या प्रकरणामध्ये आपण विचार करणार आहोत। त्यानंतर चौथं प्रकरण आहे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे परकीय विनिमय बाजार। या परकीय विनिमय बाजाराचा अर्थ, त्या परकीय विनिमय बाजारामध्ये विनिमय दर कसा निश्चित होतो, त्या संदर्भातले वेगवेगळे सिद्धांत याचा विचार आपण या चौथ्या प्रकरणामध्ये करणार आहोत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या विषयातलं पाचवं प्रकरण आहे ते म्हणजे बिगर बँकिंग वित्तीय संस्था, नॉन बँक फायनान्स कंपनीज, यांनाच NBFC असंही म्हणतात। तर यांचा विचार आपण या पाचव्या प्रकरणामध्ये करणार आहोत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सहावं प्रकरण आहे विकास वित्तीय संस्था। अनेक संस्थांची स्थापना विकासाच्या हेतूने झालेली आहे आणि म्हणून त्या संस्थांना विकास वित्तीय संस्था असं म्हणतात। या प्रकरणामध्ये आपण त्या सर्व वित्तीय संस्थांची कार्य अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सातवं प्रकरण आहे आपलं ते म्हणजे भारतातील गुंतवणूक संस्था। अलीकडच्या काळामध्ये गुंतवणूक वर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। या गुंतवणूकदारांना दर्जेदार गुंतवणुकीच्या सेवा देण्यासाठी विविध गुंतवणूक संस्थांची स्थापना केली गेलेली आहे। या भारतातील गुंतवणूक संस्थांचा सविस्तरपणे विचार आणि त्यांची कार्य या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 8 मध्ये आपण वित्तीय बाजारातील नियामक संस्था या घटकाचा अभ्यास करणार आहोत। भारतीय मध्यवर्ती बँकेने विविध क्षेत्रांमध्ये नियामक संस्थांची स्थापना केलेली आहे। त्या कोणकोणत्या नियामक संस्था आहेत आणि आपल्या अभ्यासक्रमामध्ये कोणत्या नियामक संस्था आहेत, त्या सर्व नियामक संस्थांचा सविस्तरपणे विचार आपण या 8व्या प्रकरणामध्ये करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, पहिलं प्रकरण जे आहे भारतीय वित्तीय प्रणाली, त्यामध्ये आर्थिक विकासातील या वित्त व्यवस्थेची भूमिका याचा विचार आपण करणार आहोत। देशाच्या आर्थिक विकासामध्ये वित्तीय व्यवस्था अनन्यसाधारण महत्त्व ही पार पाडत असते। याला अनन्यसाधारणाचं महत्त्व आहे आणि म्हणून आर्थिक विकासाची प्रक्रिया ज्या वित्तीय संस्थांवर अवलंबून आहे त्याची भूमिका आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण पहिल्यातला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे वित्तीय बाजारपेठा। वित्तीय बाजारपेठा सर्वसाधारणपणे दोन प्रकारच्या आहेत, नाणे बाजार आणि भांडवल बाजार। याचा सविस्तरपणे विचार आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणामध्ये करणार आहोत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या प्रकरणातला तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे वित्तीय साधने व सेवा। नाणे बाजारात वेगवेगळ्या प्रकारची वित्तीय साधने उपयोगात आणली जातात आणि भांडवल बाजारात देखील वेगवेगळ्या प्रकारची वित्तीय साधने उपयोगात आणली जातात। या दोन्ही बाजारांमधल्या वित्तीय साधनांचा विचार आपण या विभागामध्ये करणार आहोत। त्यानंतर चौथा मुद्दा आहे तो म्हणजे वित्तीय विकासाचे निर्देशक। विकसित देशांच्या वित्तीय व्यवस्था या विकसित आहेत, विकसनशील देशांच्या वित्त व्यवस्था या त्यांच्यापेक्षा कमी विकसित आहेत। याचा अर्थ विशिष्ट काही घटक आहेत की ज्यावरनं आपण विकसित आणि अविकसित असा फरक करतो। त्याचे काही निर्देशक आहेत, त्या निर्देशकांच्या आधारे आपण एखाद्या देशाच्या वित्तीय संस्थेच्या विकासाची कल्पना करू शकतो आणि म्हणून या ठिकाणी आपण वित्तीय विकासाचे निर्देशक अभ्यासणार आहोत। भारताच्या वित्तीय विकासाचे निर्देशक कोणकोणते आहेत त्या सर्वांचा सविस्तरपणे विचार
या विभागामध्ये करणार आहोत. त्यानंतर 6वा मुद्दा आहे यामधला 5वा मुद्दा तो म्हणजे वित्तीय पद्धतीमधील उणीवा. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या प्रकरणातला हा शेवटचा मुद्दा. देशाच्या वित्त व्यवस्थेमध्ये भले ते विकसित असो, विकसनशील असो किंवा अल्प विकसित असो, कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या उणीवा ह्या असतात. फक्त त्या उणीवांचं प्रमाण आणि मात्रा हे कमी जास्त असतं, त्यांचं स्वरूप वेगवेगळं असतं, पण उणीवा असतात हे मात्र निश्चित. आणि म्हणून वित्त व्यवस्थेमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या उणीवा असतात आणि म्हणून भारतीय वित्त व्यवस्थेमध्ये कोणत्या प्रकारच्या उणीवा आहेत यांचा विचार आपण या विभागामध्ये करणार आहोत. तर असं हे आपलं पहिलं प्रकरण आहे. दुसरं प्रकरण आहे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे भारतीय नाणे बाजार. या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण नाणे बाजाराचा अर्थ आणि त्याची व्याप्ती अभ्यासणार आहोत. त्यानंतर या नाणे बाजाराची एक रचना आहे, त्या रचनेचा सविस्तरपणे एक आकृतीबंध आपण अभ्यासणार आहोत आणि त्याचबरोबर त्याची वैशिष्ट्ये देखील अभ्यासणार आहोत. विशेषतः भारतीय नाणे बाजाराची वैशिष्ट्ये आपण या विभागामध्ये अभ्यासणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे कार्य, नाणे बाजाराचे कार्य. वेगवेगळ्या प्रकारचे कार्य नाणे बाजार करत असतो. या कार्यांमुळेच वित्त व्यवस्था संचलित होत असते, गतिमान होत असते. तर या सर्व कार्यांचा विचार या विभागामध्ये आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चौथा भाग आहे तो म्हणजे नाणे बाजारातील दोष किंवा उणीवा. भारतीय नाणे बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दोष आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या उणीवा आहेत, कमतरता आहेत. या सर्व उणीवांचा, दोषांचा या विभागामध्ये आपण विचार करणार आहोत. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे 1991 मध्ये भारताच्या वित्त व्यवस्थेमध्ये व्यापक सुधारणा अंमलात आणल्या गेल्यात. या व्यापक सुधारणा नाणे बाजारात देखील अंमलात आणल्या गेल्यात आणि म्हणून 1991 नंतरच्या नाणे बाजारात केल्या गेलेल्या सुधारणांचा सविस्तरपणे विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. असं हे आपलं दुसरं प्रकरण आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपलं तिसरं प्रकरण आहे ते भारतीय भांडवल बाजार. या भारतीय भांडवल बाजाराचा अर्थ आणि त्याची व्याप्ती किती आहे, कशी आहे याचा विचार आपण या विभागामध्ये करणार आहोत, अर्थ व व्याप्तीमध्ये. त्यानंतर भारतीय भांडवल बाजाराची देखील एक विशिष्ट अशी रचना आहे. त्या रचनेचाही सविस्तरपणे आकृतीबंध आपण या विभागामध्ये समजून घेणार आहोत. भारतीय भांडवल बाजाराची काही वैशिष्ट्ये आहेत, त्या वैशिष्ट्यांचाही विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे सहभागी घटक. भारतीय भांडवल बाजारामध्ये वेगवेगळे घटक सहभागी होत असतात आणि या सहभागी घटकांमुळेच भारतीय भांडवल बाजार आज संचलित होतो आहे, गतिमान होतो आहे. मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार आणि OTCEI बाजार म्हणजे BSE मार्केट, NSE मार्केट आणि OTCEI मार्केट, हे 3 बाजार भांडवल बाजारातील प्रमुख सहभागी घटक आहेत. या तीनही बाजारांविषयी सविस्तरपणे विचार आपण या विभागामध्ये करणार आहोत. त्यानंतर पुन्हा चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे 1991 नंतरच्या भारतीय भांडवल बाजारामध्ये केल्या गेलेल्या सुधारणा. जसं नाणे बाजारामध्ये 1991 मध्ये सुधारणा केल्या गेल्या, त्याचप्रमाणे भारतीय भांडवल बाजारामध्ये देखील 1991 मध्ये अनेक प्रकारच्या मूलगामी आणि दीर्घकालीन अशा सुधारणा केल्या गेल्या. या सुधारणांचा विचार आपण या तिसऱ्या प्रकरणामध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चौथं प्रकरण आहे ते म्हणजे परकीय विनिमय बाजार. परकीय विनिमय बाजार म्हणजे असा बाजार की ज्या बाजारामध्ये परकीय चलनाची खरेदी विक्री केली जाते. खरेदीदार आणि विक्रेता, परकीय चलनाची खरेदीदार आणि विक्रेता ज्या बाजारामध्ये एकत्र येतात त्या बाजाराला परकीय विनिमय बाजार असं म्हणतात. तर असा हा अर्थ जो आहे त्याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. त्याचप्रमाणे परकीय विनिमय बाजाराची गरजही आपण समजून घेणार आहोत. या परकीय विनिमय बाजाराची एक विशिष्ट रचना आहे, हायरार्की आहे. ती हायरार्की किंवा रचना आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तसंच या वित्तीय बाजारामध्ये वेगवेगळे प्रकारचे घटक सहभागी होत असतात आणि या सहभागी घटकांनाच मिळून परकीय विनिमय बाजार असं म्हणतात. तर हा परकीय विनिमय बाजार कसा आहे हे या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर या परकीय विनिमय बाजारामध्ये वेगवेगळ्या देशांच्या चलनामध्ये असलेला विनिमय दर हा कसा निर्धारित होतो, कसा ठरतो, त्याविषयी कोणकोणती मूलतत्वे काम करतात, या सर्व मूलतत्वांचा विचार आपण या विभागामध्ये करणार आहोत. आणि त्यानंतर परकीय विनिमय बाजारामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या जोखमींचा सामना सहभागी घटकांना करावा लागतो, त्या वेगवेगळ्या जोखमींचा विचार आपण या भागामध्ये करणार आहोत.
तर असं हे आपलं चौथं प्रकरण आहे. पाचव्या प्रकरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो बिगर बँकिंग वित्तीय संस्थांचा विचार आपण करणार आहोत. बिगर बँकिंग वित्तीय संस्था म्हणजे या वित्तीय संस्था बँकिंग नियमन कायद्यान्वये स्थापन झालेल्या नसतात, परंतु बँकांप्रमाणेच काम करतात, बँकांप्रमाणेच सेवा देण्याचं काम करतात. तर अशा कोणकोणत्या वित्तीय संस्था आहेत, बिगर बँकिंग वित्तीय संस्था आहेत, त्यांचा विचार आपण करणार आहोत. त्यांचा अर्थ आणि त्याचे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते प्रकार आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे या प्रकरणातला, तो म्हणजे बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्था या दोन्हींमधला फरक. बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमध्ये कायद्याच्या आधारे, व्यवहाराच्या आधारे, वित्तीय साधनांच्या आधारे, कालमर्यादेच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारचे फरक आहेत. तर या सर्व फरकांचा विचार आपण या विभागामध्ये करणार आहोत. त्यानंतर या प्रकरणामध्ये तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे बिगर बँकिंग वित्तीय संस्थांची कार्य. वेगवेगळ्या प्रकारच्या बिगर बँकिंग वित्तीय संस्था यांचा विचार आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. प्रत्येक बिगर बँकिंग वित्तीय संस्था वेगवेगळ्या प्रकारची कार्य करत असते. जसं की भाडेपट्टा वित्त पुरवठा संस्था किंवा गृह वित्त पुरवठा संस्था किंवा साहस निधी संस्था, ज्यांना आपण व्हेंचर कॅपिटल कंपनीज म्हणतो. तर अशा या बिगर बँकिंग वित्तीय संस्था वेगवेगळ्या प्रकारची कार्य करत असतात. आणि या सर्व कार्यांचा सविस्तरपणे अगदी बिगर बँकिंग वित्तीय संस्था निहाय या ठिकाणी विचार आपण करणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सहावं प्रकरण आपलं आहे ते म्हणजे विकास वित्तीय संस्था. मी जसं मगाशी सांगितलं की देशाच्या विकासाच्या हेतूने या वित्तीय संस्थांची स्थापना केली गेलेली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची वित्तीय संस्था आहे ती म्हणजे भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ. या भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना, त्याची उद्दिष्टे आणि त्याचे कार्य यांचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर भारतीय लघुउद्योग विकास बँक. लघुउद्योगांची संख्या वेगाने वाढत गेल्यानंतर भारतामध्ये लघुउद्योग विकास बँकांची स्थापना करणं गरजेचं वाटू लागलं आणि म्हणून लघुउद्योगांना वित्त पुरवठा करणारी एक लघुउद्योग विकास बँक असावी या हेतूने या बँकेची स्थापना केली गेलेली आहे. या प्रकरणामध्ये आपण या लघुउद्योग विकास बँकेचे कार्य अभ्यासणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा मुद्दा आपण या विभागामध्ये अभ्यासणार आहोत तो म्हणजे राज्य वित्त महामंडळे. प्रत्येक राज्याच्या स्तरावर राज्य वित्त महामंडळांची स्थापना केली गेलेली आहे आणि या राज्य वित्त महामंडळांची स्थापना करून देशातल्या लघु आणि मध्यम किंवा सूक्ष्म उद्योगांना वित्त पुरवठा करण्याचं काम या राज्य वित्त महामंडळांकडे सोपवलेलं आहे. तर या राज्य वित्त महामंडळांची कार्य यांचा विचार आपण सविस्तरपणे करणार आहोत. त्यानंतर राष्ट्रीय लघुउद्योग विकास महामंडळ आणि राज्य लघुउद्योग विकास महामंडळ, जसं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे MIDC राज्य लघुउद्योग विकास महामंडळ म्हणून काम करतं. तर यांची कार्य, त्यांची उद्दिष्टे, यांची स्थापना या सर्वांचा विचार या विभागामध्ये आपण करणार आहोत. त्यानंतर सूक्ष्म उद्योगांसाठी केंद्र सरकारने 2014 मध्ये मुद्रा बँकेची स्थापना केली. मुद्रा MUDRA मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी अशी ही मुद्रा बँक सूक्ष्म उद्योगांना वित्त पुरवठा करणारी संस्था म्हणून स्थापन झालेली आहे. या मुद्रा बँकेच्या योजना, त्यांची कार्य या सर्वांचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यानंतर महिला वर्गासाठी स्वतंत्रपणे एका बँकेची स्थापना केली गेलेली आहे ती म्हणजे भारतीय महिला बँक. महिला वर्गाच्या सबलीकरणासाठी या भारतीय महिला बँकेची स्थापना केली गेलेली आहे. या भारतीय महिला बँकेची उद्दिष्टे, त्यांची कार्य यांचाही सविस्तरपणे विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो सातवं प्रकरण आपलं आहे ते म्हणजे भारतातील गुंतवणूक संस्था. विविध प्रकारच्या गुंतवणूक संस्थांची स्थापना अलीकडच्या काळामध्ये केली गेलेली आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आणि अग्रभागी आहे ती म्हणजे UTI, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया गुंतवणूक सेवा देण्याचं काम करते. त्याप्रमाणेच LIC किंवा GIC यासारख्या संस्था गुंतवणुकीच्या सेवा देण्याचं काम करतात. त्यानंतर पोस्ट ऑफिस बचत योजना आहेत. या पोस्ट ऑफिस बचत योजनांमार्फत देखील गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. तसंच या प्रकरणामध्ये आपण भविष्य निर्वाह निधी याचाही विचार करणार आहोत. तर असं हे आपलं सातवं प्रकरण आहे.
ज्यामध्ये निवृत्ती वेतन निधीचाही विचार आपण करूया. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 8वं प्रकरण आणि म्हणून शेवटचं प्रकरण आपलं आहे वित्तीय बाजारातील नियामक संस्था. देशाच्या वित्तीय बाजारामध्ये अनेक संस्था नियामक संस्था, नियंत्रक संस्था म्हणून काम करतात. उदाहरणार्थ RBI ही नियामक संस्था म्हणून काम करते. सेबी देशाच्या भांडवल बाजाराची प्रमुख नियामक संस्था म्हणून काम करते. नाबार्ड सहकारी वित्त पुरवठ्याची नियामक संस्था म्हणून काम करते. किंवा एक्झिम बँक आयात निर्यात क्षेत्रातील वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांची नियामक संस्था म्हणून काम करते. तर अशा प्रकारे NHB नॅशनल हाऊसिंग बँक किंवा बोर्ड ही सुद्धा गृह वित्त पुरवठा संस्थांची नियामक संस्था म्हणून काम करते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नियामक संस्था आहेत. आपल्या अभ्यासक्रमात प्रामुख्याने 3 नियामक संस्था या आपल्याला नेमून दिलेल्या आहेत. त्या 3 नियामक संस्थांचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याची पहिली संस्था आहे ती म्हणजे सेबी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. अशी ही सेबी या भारतीय भांडवल बाजाराचं नियमन करणारी प्रमुख संस्था आहे. त्यानंतर दुसरी संस्था आहे ती म्हणजे IRDA, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी. विमा व्यवसायाचं नियमन आणि नियंत्रण आणि विकास करणारी ही संस्था आहे. आणि त्यानंतर तिसरी संस्था आहे PFRDA, प्रॉव्हिडंट फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी. भविष्य निर्वाह निधी क्षेत्राचं नियमन आणि नियंत्रण आणि विकास करणारी ही नियामक संस्था आहे. या संस्थांची सर्व कार्य, त्यांची कार्यपद्धती आपण या 8व्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, असा हा सविस्तरपणे अभ्यासक्रम आपल्याला तृतीय वर्ष वाणिज्य TYBCom बँकिंग सेकंड साठी विद्यापीठाने आखून दिलेला आहे. एकेका प्रकरणाचा आपण सविस्तरपणे विचार या ठिकाणी करणार आहोत. धन्यवाद.